ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की आपला परमेश्वर हा अंतर्यामी परमेश्वर आहे. तो थेट व्यक्तीच्या हृदयामध्ये जाऊन व्यक्तीचं हृदय पाहत असतो, पडताळून पाहत असतो. व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे ते पारखण्याचा प्रयत्न करत असतो. जरी आपण अनेक नियम, रूढी, परंपरा पाळत असतो, परंतु जर आपल्या हृदयामध्ये द्वेष असेल, आपल्या हृदयामध्ये ती प्रीती नसेल, तर आपण जे रूढी, परंपरा किंवा रूल्स अँड रेग्युलेशन जे काही पाळत आलेलो आहे त्याचा परमेश्वरासमोर काहीच उपयोग होणार नाही. परंतु आपण जर पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावरती प्रीती केली, इतरांवरती प्रीती केली, सेवा केली, तर ती सेवा किंवा प्रीती रूढी, परंपरा किंवा एखाद्या नियमापेक्षाही फार मोठी असते. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये स्वतः सॅम्युएल सौल राजाला सांगत आहे की परमेश्वराला अर्पण हे जास्त पसंत नाही. आपण कितीही अर्पण परमेश्वराला दिले त्याच्याने परमेश्वर संतुष्ट होत नसतो. पण जर आपण आपलं हृदय परमेश्वराला अर्पण केलं आणि नवीन जीवनाला सुरुवात केली, त्यासाठी परमेश्वराला अधिक अत्यानंद होत असतो. आणि तेच सर्वात उत्कृष्ट भेट किंवा अर्पण परमेश्वरासाठी असू शकते. तर आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि फरीसी लोकांना सांगत आहे की जरी माझ्या शिष्यांनी या दिवशी किंवा शब्बाताच्या दिवशी उपवास ठेवला नाही आणि ते खात पीत आले, तरी मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण त्याचं अंतःकरण चांगले आहे, ते निष्पापी आहे. मनुष्य केवळ रूढी, परंपरा आणि बाहेरून बघून न्याय करत असतो, परंतु परमेश्वर मनुष्याचं अंतःकरण पाहून थेट त्याचा न्याय करत असतो आणि त्यांना कृपावरदानांनी पूर्णपणे पूर्ण करत असतो. आज जेव्हा शिष्यांना शास्त्री आणि फरीसी लोक रंग्यात पकडतात, शब्बाताच्या दिवशी ते कंस खातात, शब्बाताच्या दिवशी ते शब्बात मोडून, नियम मोडून ते अन्न खातात, तेव्हा त्याच्यावरती ते दोषारोपण करतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे या क्षणाला काय महत्वाचं आहे? मनुष्याला लागलेली भूक महत्वाची आहे की एखादा नियम मोडणे महत्वाचं आहे? नियमापेक्षाही मनुष्य महत्वाचा आहे आणि आपण मनुष्याला महत्वाचं दिलं पाहिजे, जीवनाला महत्वाचं दिलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी जीवन देणारा वर आहे आणि हे सर्व माझे वधू आहेत. जोपर्यंत वर वधू बरोबर आहे तो क्षण आनंदाचा आहे. तो एक लग्न सोहळ्याचा क्षण आहे आणि लग्न सोहळ्यामध्ये कोणीही उपवास करत नसतो, लग्न सोहळ्यामध्ये कोणी रडत नसतो, तर लग्न सोहळ्यामध्ये सर्वजण मौज मजा करत असतात. मी वर असल्या कारणाने हे सर्व शिष्य माझे वधू आहेत. हा लग्न सोहळ्याचा एक क्षण आहे आणि त्यामुळे हा खाण्यापिण्याचा क्षण आहे, आनंदाने जीवन जगण्याचा क्षण आहे, पवित्र जीवन जगण्याचा क्षण आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त निक्षून शास्त्री आणि फरीसी लोकांना सांगत आहे. आपण देखील मनुष्याच्या जीवनाला दुय्यम स्थान देऊन रूढी, परंपरा याला मात्र महत्वाचं स्थान देत असतो. आणि या सर्व गोष्टीमध्ये नियम पाळत असताना किंवा रूढी, परंपरा पाळत असताना आपण मनुष्याच्या जीवनाला मात्र विसरून जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपला आठवण करून देत आहे, जर एखादा व्यक्ती पश्चाताप करून चांगल्या जीवनात सुरुवात करत असेल तर त्यापेक्षा भेटवस्तू किंवा त्यापेक्षा अर्पण कुठलंच असू शकत नाही. आपण देखील आपलं हृदय परमेश्वराला अर्पण करूया, कारण परमेश्वर एखादे रूढी, परंपरा, नियम पाळण्यापेक्षा किंवा अर्पण स्वीकारण्यापेक्षा आपल्या हृदयाकडे पाहत असतो, आपल्या जीवनाकडे पाहत असतो. आणि म्हणूनच दान धर्म आपण नक्कीच करावा, पण त्याचबरोबर आपण आपलं हृदय देखील अर्पण करावं की जेणेकरून एका बाजूने दान धर्म, एका बाजूला सेवा आणि दुसऱ्या बाजूला आपले जीवन यांचं जेव्हा सांगड घातले जाईल, यांचा जेव्हा समेट केला जाईल, तेव्हा नक्कीच परमेश्वराला आनंद होईल आणि परमेश्वर आपलं अर्पण आपल्या हृदयासकट अर्पण स्वीकारणार आहे. आमेन.